MST CET 2025 ची आन्सर की आतापर्यंत आलेली नाहीये। ती एक्सपेक्टेड होती की 12 तारीख किंवा 13 तारखेला येणार, बट अनफॉर्च्युनेटली आतापर्यंत आलेली नाहीये। बट वी नीड नॉट टू वरी, कधी ना कधी येणारच आहे आणि होपफुली एका हफ्त्यात ती यायला पाहिजे। आन्सर की का इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यामुळे आपल्याला कळेल की आपले किती करेक्ट आन्सर्स आलेले आहेत। इन फॅक्ट सपोज तुम्हाला वाटलं की तुमचं उत्तर करेक्ट आहे बट अनफॉर्च्युनेटली तिथे रॉंग आलेलं आहे, तर तुम्ही करेक्शनसाठी सुद्धा अप्लाय करू शकता। तुमचे करेक्शन जर का एक्सेप्ट झाले तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट मार्क्स सुद्धा मिळतात। इथे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जेव्हाही तुमची आन्सर की रिलीज होते, तुम्ही त्याचे फोटो काढा किंवा व्हिडिओ तयार करा। हे याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आम्ही पास्टमध्ये बघितलं आहे की पॅरेंट्सनी आम्हाला कंप्लेंट केली आहे की मुलाला खूप चांगले मार्क होते बट पर्सेंटाइल खूप कमी मिळाले। अशा केसमध्ये आपल्याकडे प्रूफ नसते, कारण ही जी आन्सर की डिस्प्ले होते ही फक्त 2 किंवा 3 दिवसासाठी अवेलेबल असते। सपोज तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर कमी पर्सेंटाइल मिळाले तर नक्कीच तुम्ही MST CET ला कंप्लेंट करणार की तुमचे मार्क्स जास्ती होते बट पर्सेंटाइल तुम्हाला कमी मिळाले। बट कारण की ही आन्सर की गेलेली आहे तर तुमच्याकडे प्रूफ नसतात, तर मी रिक्वेस्ट करणार की आन्सर की आल्यानंतर तुम्ही त्या आन्सर कीचा व्हिडिओ बनवा, त्याचे फोटो काढा, सो दॅट तुमच्याकडे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असणार आणि गरज पडली तर हे सेम व्हिडिओज किंवा फोटोज तुम्ही MST CET ला मेल करू शकता आणि रिक्वेस्ट करू शकता रिकॅल्क्युलेशनसाठी। जेव्हा तुम्हाला माहिती पडेल की तुमचे करेक्ट आन्सर्स किती आहे तर तुम्ही एक रफ एस्टिमेट घेऊ शकता की तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळणार। डेफिनेटली हे रफच आहे, कारण की लेवल ऑफ डिफिकल्टी ऑफ युअर शिफ्ट विल डिटरमाइन की किती पर्सेंटाइल मिळणार। 110 वर 95 पर्सेंटाइल पण होऊ शकते किंवा 92 पण होऊ शकते आणि हे डिपेंड करते की तुमची शिफ्ट किती डिफिकल्ट किंवा किती इझी होती। लेट अस अज्यूम की तुम्हाला एक अंदाज आला की तुम्हाला 93 पर्सेंटाइल मिळत आहे, तर तुम्ही आमच्या शूइंस्टार्स कट ऑफ ॲपवर जाऊन कॉलेज प्रेडिक्शन फीचर यूज करू शकता। या फीचरमध्ये सपोज तुम्ही एंटर केलं की तुम्हाला 93 पर्सेंटाइल आहे, तुमची कॅटेगरी काय आहे, तुमची होम युनिव्हर्सिटी काय होती, तर तुम्हाला एक रेडीमेड लिस्ट भेटणार ज्याच्या बेसिसवर तुम्ही एक अझम्पशन घेऊ शकता की हे प्रोबेबल कॉलेज आहे जे तुम्हाला कॅप राउंड्समध्ये मिळू शकतात। नक्कीच ह्या कॉलेज प्रेडिक्शन टूलमध्ये नॉन कॅपची मार्क एंटर नाही केले आम्ही, त्याच्यामुळे जे काही प्रेडिक्शन्स आहे ते कॅपवर आहे, बट जे काही तुम्हाला कॅपमध्ये मिळत आहे त्याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला एक बेटर कॉलेज नॉन कॅपमध्ये मिळू शकते। सपोज तुम्हाला नॉन कॅप नाही माहिती तो खाली जो नंबर डिस्प्ले होत आहे त्याच्यावर कॉल करा आणि आमची सर्व्हिस ऑप्ट करा। आमच्या सर्व्हिसमध्ये आम्ही कॅप राउंड्स, नॉन कॅप राउंड ॲज वेल एज NRI असे सगळे सर्व्हिसेस ऑफर करतो। बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसते की त्यांना काही रिझर्वेशनचे बेनिफिट मिळू शकतात, त्यांना डिफेन्सचे बेनिफिट मिळू शकतात किंवा मायनॉरिटीचे बेनिफिट मिळू शकतात। आम्ही तुमची रिक्वायरमेंट समजून तुम्हाला हे सगळे बेनिफिट्सचा ॲडव्हान्टेज क्रिएट करतो। आन्सर की रिलीज झाल्यानंतर आम्ही एक नवीन व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू की किती मार्क्सवर किती पर्सेंटाइल प्रोबेबल आहे। याच्यासाठी आम्हाला थोडं रिसर्च करावं लागेल, तर आम्ही थोडा वेळ घेऊ, बट आम्ही एक नक्की व्हिडिओ बनवू याच्यावर। सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड फॉर टुडे। सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ। थँक यू।